सगळ्यामध्ये खरं तर ज्या प्रकारची ही सगळी राजकीय मांडणी केली जाते ती कुणाला मान्य होईल असं मला वाटत नाही। एका गोष्टीसाठी की हा देश प्रत्येक भारतीयाचा आहे, प्रत्येक भारतीयानं तो उभा केलेला आहे, पण ज्या प्रकारे बहिष्काराची भाषा, वेगळं टाकण्याची भाषा केली जाते, हे राजकारण आहे की धर्मकारण आहे? काय वाटतं तुम्हाला? विलासजी, याच्या आधी जे आमचे मित्र, अभ्यासक, विद्वान बोलत होते की हा धर्मकारणाचा विषय नाही आहे, हा राजकारणाचा विषय आहे। ज्या नेत्यांनी हे भाष्य केलेले आहे ते धार्मिक विद्वान नाही आहे। कोणीही धर्माच्या कोणत्याही ग्रंथाचा संदर्भ देत नाही आहे की या द्वेषामागे धर्माचा कोणता आदेश आहे। आता मी जे नेत्यांनी अहिल्यामाता नगर येथे जे भाषण केलं, त्या भाषणाचे काही वक्तव्य माझ्याकडे आले आहेत, तर त्यांनी हे सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं होतं की मुस्लिम या देशाला युद्धाची भूमी समजतात। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे। मुळात काय आहे की महाराष्ट्र मला ऐकतोय आणि जे चुकीचे वक्तव्य यांनी संदर्भहीन केलेले आहे तर त्याचं विश्लेषण झालं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकही धार्मिक ग्रंथ किंवा मोहम्मद पैगंबराच्या कथनाची टीका म्हणून कोणतंही वक्तव्य केलेलं नाहीये। भारतातील मुस्लिम समाजावरील ब्राह्मणवादाच्या पगड्यावर त्यांनी टीका केलेली आहे। जे वैश्विक बंधुत्व त्यांचा धर्म सांगतो ते येथील समाज व्यवस्थेमध्ये त्यांना दिसत नाहीये। हे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मी बहिष्कृत भारत, मी हे पुस्तक विशेष करून याचा तुम्हाला दाखवायला आणलेलं आहे। हे बहिष्कृत भारत आहे पुस्तक, आपण पहा, हे बहिष्कृत भारत आहे। 15 मार्च 1929 हा बहिष्कृत भारत मधला 15 मार्च 1929 चा लेख आहे। जामोद जळगाव येथील 5000 अस्पृश्य बांधवांनी हिंदू धर्माला नोटीस दिली होती। आता हे बघा, याचं हेडलाईन आहे हिंदू धर्माला नोटीस। या येथे स्पष्ट सांगितलेलं आहे की 5000 लोकांनी हिंदू धर्मातील उच्चवर्णीयांना सांगितलेलं आहे की आम्हाला धर्माचे अधिकार आपण द्यावे। जर तुम्ही आम्हाला अधिकार देत नसाल तर मग आम्ही या धर्मात का राहावं? आणि त्यांनी हे सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी, जर धर्मांतर करायचं असेल, हे बाबासाहेबांचं बघा पुस्तक बी, हे बाबासाहेबांनी सांगितलं धर्मांतर करायचं असेल तर मुस्लिम व्हा। आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, जर तुम्हाला धर्मांतर यासाठी नाही करायचंय मोक्ष प्राप्तीसाठी, तर अस्पृश्यता घालवण्यासाठी आपल्याला धर्मांतर करायचं आहे। आता मी हे का सांगतोय, हे चर्चा का होत नाही की भारतामध्ये 2 प्रकारचे मुस्लिम आहेत। एक मुस्लिम ते आहेत जे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात सांगितलं की गुलाम नबी आझाद हे नेते सांगतायत काश्मीरमध्ये की आमचे पूर्वज जे आहेत ते काश्मीरी पंडित आहेत, म्हणजे ते ब्राह्मण आहेत। हे खरं आहे, तेच नाही, काश्मीरचे मुख्यमंत्री जे आहेत उमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला यांचं कुळ जे आहे ते राघोराव मशाचे आहेत, ते ब्राह्मण आहेत, काश्मीरी पंडित आहेत। आता पडळकर म्हणतायत की आमचा डीएनए एक आहे, अजिबात नाही आहे। हे ब्राह्मण आणि शूद्र, आम्ही जे आहे ते शूद्र वर्णातील धर्मांतरित आहोत, आम्ही कधीही ब्राह्मण होऊ शकत नाही। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गुलामी संपू शकते पण अस्पृश्यता, शूद्रत्व संपू शकत नाही, म्हणून आम्हाला धर्मांतराशिवाय पर्याय नाही आहे। आता आमचे नितेश राणेजी सांगतायत की आमच्या एका मुस्लिम भगिनीने छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार याची घोषणा दिली, तर नितेश राणेजी म्हणतायत की तुम्ही धर्मांतर करा। चांगली गोष्ट आहे, पण हे नितेश राणेजीने नाही बोललं पाहिजे, हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं पाहिजे, मोहन भागवत साहेबांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही धर्मांतर करा, आम्ही तुम्हाला ब्राह्मण वर्णामध्ये घेतो। आम्ही शूद्र वर्णाला कंटाळून, अस्पृश्य वर्णाला कंटाळून हे धर्मांतर केलेलं आहे, मग पुन्हा आम्ही का तिथे येऊन एका विशिष्ट वर्णाची गुलामी करावी? मला हे कळत नाही की देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या बहुजन नेत्याला हे का बोलायला लावतात। धर्मावर जर चर्चा करायची असेल तर धर्मशास्त्र आपण घेऊन बसावं, आम्हाला काही इच्छा नाही आमच्या बांधवापासून दूर जायची, पण मला एक सांगा की ज्या व्यवस्थेमध्ये तुम्ही आम्हाला बोलवत आहात त्या व्यवस्थेमध्ये आमचे अधिकार काय असणार आहेत? फडणवीस साहेबांचे अधिकार आणि मुस्लिमांचे अधिकार। विलासजी, एक महत्वाचा प्रश्न मी का सांगतोय, उत्तर प्रदेशमध्ये वसीम रिझवी
हे शिया वक्फ बोर्डचे चेअरमन आहे. हे शिया मुस्लिम आहेत. यांनी वक्फ बोर्डमध्ये जमीन घोटाळा केला. ते तुरुंगात जाणार होते. नंतर त्यांनी घर वापसी केली सनातन धर्मामध्ये. तुम्हाला हे विशेष करून महाराष्ट्रानं ऐकावं की वसीम रिझवी यांची घरवापसी झाल्यानंतर त्यांना सनातन धर्मामध्ये क्षत्रिय वर्णात घेण्यात आलं. त्यांचं नाव जितेंद्र त्यागी ठेवण्यात आलं. मला हे विचारायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की 5000 वर्षापासून आम्ही या ब्राह्मण व्यवस्थेमध्ये आहोत, पण आमची अस्पृश्यता संपली नाही. शूद्राचा कधी वैश्य झाला नाही, वैश्याचा कधी क्षत्रिय झाला नाही, क्षत्रियाचा ब्राह्मण झाला नाही. तर मला हे सांगा, एक वसीम रिझवी सारखा मुसलमान जर क्षत्रिय वर्णात येऊ शकतो, तर मग मला सांगा माझ्यासारखा शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचा मुसलमान काय तुमच्या सगळ्या विधीचं अनुकरण केल्यावर, शास्त्राचा अभ्यास केल्यावर मला ब्राह्मणत्व प्राप्त होणार का? मला ब्राह्मण म्हणून तुम्ही वर्ण स्वीकारणार का? जर स्वीकारणार मी नसाल, पटकन एक तुम्ही कमेंट मला घेतो. काय म्हणून पटकन